नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। ऐतिहासिक नगरी कल्याण की सांस्कृतिक परंपरा में विशेष स्थान रखने वाला सूबेदार वाड़तील गणेशोत्सव इस वर्ष अपने 131वें वर्ष में प्रवेश कर रहा है। इस गणेशोत्सव की स्थापना सन 1895 में हुई थी। इस मंडल के स्वर्णिम इतिहास की सबसे महत्वपूर्ण घटना वर्ष 1906 में घटी, जब लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने स्वयं यहां आकर गणेश उत्सव में सहभाग लिया। उनकी प्रेरणा से ही इस उत्सव को सामाजिक, सांस्कृतिक और ऐतिहासिक महत्व प्राप्त हुआ। इस वर्ष के आयोजन की विशेषता ये रही कि बिवलकर परिवार की 8वीं पीढ़ी धनश्री बिवलकर गांगल विशेष रूप से उपस्थित रही। साथ ही टीवी जगत के प्रसिद्ध कलाकार अतुल फड़के ने मीडिया के समक्ष मंडल की परंपरा और इसके गौरवशाली इतिहास की जानकारी साझा की। मंडल के अध्यक्ष, पदाधिकारी तथा गणमान्य नागरिक भी उपस्थित रहे। कल्याण का ये उत्सव केवल धार्मिक आयोजन भर नहीं है, बल्कि ये समाज, जागृति, एकता और सांस्कृतिक विरासत की जीवन प्रतीक बनकर आज भी अपनी गौरवशाली परंपरा को आगे बढ़ा रहा है। आज हम मौजूद है कल्याण के ऐतिहासिक सूबेदार वाड़ा में। सूबेदार वाड़ा के गणेश उत्सव को करीब 131 वर्ष पूरे हुए हैं। इस पूरी जानकारी हमें कल्याण के जाने माने टीवी एक्टर, जानकार अतुल फड़के हमें देने वाले। नमस्कार। लोकमान्य तिलक के प्रेरणा से पुणे में 1893 में गणेशोत्सव की प्रारंभ हुआ और वहाँ से ही लोग इकट्ठा होने लगे स्वराज्य प्राप्ति के लिए। उस त्योहार को देखने के लिए कल्याण के बापू साहब फड़के वहाँ मौजूद थे। तो जब भी वो त्यौहार देख के कल्याण में आए, तभी उनके दिल में भी ऐसा ख्याल आया कि ऐसा त्यौहार कल्याण में भी होना चाहिए। तभी उन्होंने कल्याण में आके चिंतामणराव वैद्य, भारताचार्य वैद्य, लखन नाना फड़के, प्रभाकर नाना ओक, इनकी मदद से ये मीटिंग ली है कल्याण में सूबेदारवाड़ा में। सब जाति के लोग भी मौजूद थे और कल्याण में सार्वजनिक गणेशोत्सव की स्थापना प्रारंभ 1895 में शुरुआत हो गई। कल्याण में 1895 में इस सूबेदारवाड़ा में गणेशोत्सव के प्रारंभ हुआ और उसके बाद विविध ज्ञाति के लोगों ने भी अपना अपना गणेशोत्सव शुरू किया। स्वराज्य प्राप्तीसाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली। 1893 साली पुण्यामध्ये पहिला गणेशोत्सव सुरू झाला आणि त्यावेळी कल्याणचे बापूसाहेब फडके ह्या गणेशोत्सव बघायला तिथे उपस्थित होते। तो उत्सव बघितल्यावर त्यांच्याही मनात असा विचार आला की आपल्या कल्याण शहरामध्ये असा उत्सव व्हायला पाहिजे। कल्याणमध्ये आल्यावर त्यांनी कल्याणातल्या काही प्रतिष्ठित विद्वान लोकांशी याबद्दल कल्याणच्या प्रसिद्ध सूबेदारवाड्यामध्ये बैठक घेऊन एक चर्चाही केली आणि 1895 साली कल्याणचा गणेशोत्सव प्रारंभ झाला। त्यानंतर सर्व ज्ञाती समाज यांचे विविध गणेशोत्सव सुरू झाले। 1906 साली लोकमान्य टिळक या गणेशोत्सवाला दर्शनासाठी आले होते। त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। ते स्टेशनवर ज्यावेळी आलेले होते त्यावेळी त्यांचं बग्गीतून स्वागत करण्यात आलं, पण यावेळी लोकोत्सव उत्साह एवढा होता की त्यांनी त्या बग्गीचे घोडे सोडून स्वतः ती बग्गी घेतली। त्यात मुस्लिम नागरिकही सहभागी होते, कारण देशप्रेम आणि स्वातंत्र्य प्राप्ती हे लोकांचं ध्येय होतं। त्यावेळी भारताचार्य वैद्य यांच्या घरी ही मिरवणूक गेली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी इथे लोकमान्य टिळक यांनी कल्याणच्या जनतेला भाषणातून आपल्या प्रोत्साहित केलं आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उद्युक्त केलं। पेशवेकालीन सुभेदार रामजीव महादेव बिवलकर यांनी हा वाडा तो बांधलेला होता। 1928 साली या गणेशोत्सवात 2 वर्षासाठी मंडळाचं व्यवस्थापन देण्याची प्रथा सुरू झाली। पूर्वी या गणेशोत्सवाचं विसर्जन हे एकादशीला व्हायचं, पण आता या गणेशोत्सवाचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीलाच होतं, कारण पूर्वी एकादशीला इथले विसर्जन झाल्यावर इथले नागरिक पुण्याला हा विसर्जन आणि प्रबोधनासाठी जात होते। 1893 साली पुण्यात पहिला गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली लोकमान्य टिळकांनी। त्याच्यानंतर 1895 साली या सुभेदार वाड्यात गणपतीची स्थापना झाली। सार्वजनिक गणेशोत्सव हा वाडा मोठा त्यावेळी, आणि मग त्यावेळेचे भारताचार्य वैद्य किंवा फडके ह्या सगळ्या मोठ्या मंडळींनी एकत्रित येऊन ह्या सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे।
आम्ही 8व्या पिढीतले असून आमच्याकडे सदोदित ही संपूर्ण हा वारसा आहे आणि आम्ही हा गणपती उत्सव अखंडपणे चालू आहे, तो कुठे कधीही बंद पडला नाही. फक्त ह्या गणपती उत्सवाची अशी एक हे होती की हे गणपती उत्सव म्हणजे हा गणपती 8व्या दिवशी म्हणजे गणपती स्थापनेनंतर 8व्या दिवशी एकादशीच्या दिवशी विसर्जित व्हायचा. त्यावेळची संकल्पना अशी होती की इथला गणपती, त्यामुळे इथे मेळा स्थापन झाला. मेळ्याचे गणपती म्हणून सुभेदारवाड्याचा गणपती हा शेवट नंबर असायचा आणि तेल्यांच्या गणपतीपासून सुरुवात व्हायची. ही एक मेळा पद्धत इथे सुरू झाली आणि त्यांची अशी संकल्पना होती की 8व्या दिवशी आपला गणपती विसर्जन करून अनंत चतुर्दशीला आपण गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये जायचं, अशी त्यावेळच्या लोकांची संकल्पना असल्यामुळे आज अनेक वर्ष ही संकल्पना राबवली गेली. पण नंतर ह्या आताच्या थोडं मागे येऊन पाहता एक 10 वर्षानंतर हा गणपती आपला अनंत चतुर्दशी पर्यंत बसवायला सुरुवात केली आणि त्यावेळी लोक उन्मेदून अनंत चतुर्दशीला पुण्याला विसर्जनासाठी झाली. 1906 साली टिळक स्वतः या वाड्यात आलेले होते. गणपती जेव्हा स्थापन झाला तर आपला उत्सव चालू होता. तो उत्सव बघण्यासाठी लोकमान्य टिळकांचे पाय या वाड्याला लागलेले आहेत. त्यामुळे हा आमचा सुभेदार वाडा, माझा सुभेदार वाडा. एवढं बोलून मी थांबते. नमस्कार. सार्वजनिक गणेश उत्सव सुभेदारवाडा स्थापना 1895. हे वर्ष 131 आहे. सुभेदारवाडा गणेश उत्सवातर्फे प्रत्येक वर्षी जे मंडळ येणार त्याला 2 वर्षासाठी दिलं जातं. आमच्याकडे 130 आणि 131 वर्ष आहे. आमच्या मंडळाचं नाव श्रीराम सेवा मंडळ आहे. ह्या मंडळाचं व्यवस्थापन 2 वर्षासाठी करत आहे. मागच्या वर्षी सुद्धा श्रीराम मंदिराचं डेकोरेशन सजावट केली होती. ह्या वर्षी शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष झाली. त्या अनुषंगाने या सजावटीचा आम्ही सजावट रेखाटली आहे. ह्या वर्षी आम्ही या सजावटीला अनुसरूनच सर्व कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं. त्यामध्ये बलकोड्यांचं व्याख्यान होतं. त्यानंतर मावळासारखा गेम जो आपण आता मुलांच्या गेमद्वारे आपण शिवाजी महाराजांचं पूर्ण वैविध्यपूर्ण विशिष्ट जे काय गुण आहेत ते मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आज अचलाताई वाघ यांनी शिवकालीन ज्या महिला आहेत त्या महिलांचं आज व्याख्यान ठेवलं. त्याच्यावर आधारित व्याख्यान आपण घेत आहोत. त्यानंतर लोकगीत पोवाड्यांचा सुद्धा कार्यक्रम आपण इथं सादर केला होता. असे अनेक कार्यक्रम इथं दरवर्षीप्रमाणे आपल्या व्यवस्थापनेद्वारे घेतले जातात. मोठमोठे कलाकार इथं उपस्थित होऊन आपल्या कला सादर केली जाते. मी राजश्री नाईक. सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे 131वं वर्ष. आम्ही अनेक मंडळांबरोबर काम केलेलं आहे. यंदा हे श्रीराम सेवा मंडळाकडे व्यवस्थापन आलेलं आहे. दर 2 वर्षांनी मंडळ बदलतं, पण मी अनेक मंडळांमधून काम केलेलं आहे. खूप शिकायला मिळतं इथे. व्यवस्थापन जे काही आहे अगदी बारीक सारीक गोष्टींपासनं खूप शिकायला मिळतं आणि एन्जॉय करतो आम्ही इथे. खूप सगळ्या मंडळांबरोबर केलेलं आहे. अनेक वर्ष काम केलं आहे, त्याच्यामुळे भरपूर अनुभव आहे. या वर्षीचा देखावाही अतिशय उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. नमस्कार, मी श्रुती साठे. आज आपण सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळामध्ये भेटलो आहोत. आमचं श्रीराम सेवा मंडळ हे यावर्षी आणि मागच्या वर्षी असं 2 वर्ष आम्ही या मंडळाने व्यवस्थापन पाहिलं आहे. आपल्या सुभेदारवाडा गणेशोत्सवाला 131 वर्ष झालेली आहेत आणि प्रत्येक वेळेला दर 2 वर्षी मंडळं बदलत असतात. गणेशोत्सव व्यवस्थापन प्रत्येक मंडळाकडे असतं. तर यावर्षी आमचं श्रीराम सेवा मंडळाकडे व्यवस्थापन आहे. मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक म्हणजे राज्याभिषेकाला महाराजांच्या 350 वर्ष झाली. त्यामुळे आम्ही यावर्षी तो देखावा करायचा ठरवलं. त्यामुळे यावर्षी आपला शिवराज्याभिषेक
हा देखावा आहे आणि त्या अनुषंगाने आजूबाजूचं सजावट आपण केली आहे. शिवाजीराजांच्या बालपणापासनं त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या काही घडामोडी महत्त्वाच्या ह्या आपण इथे साईडला लावला आहे. माहिती स्वरूपात त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे. त्याचप्रमाणे त्यांचं अष्टप्रधान मंडळ आणि त्यांची सूत्र, त्यांनी कसं राज्य केलं आणि त्याच्यासाठी त्यांना काय काय महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी वापरल्या, अंमलात आणल्या, त्या संदर्भातली माहिती आपल्या डावीकडे लिहिलेली आहे. तर अशा पद्धतीचा आपण देखावा साकार केलेला आहे आणि आपल्या तुळजाभवानीचाही मूर्ती आपण याच्यामध्ये सादर केलेली आहे. आपल्या पूर्ण देखाव्यामध्ये शिवाजी महाराजांचा दरबार हा सामील आहे. याच्यामध्ये त्या दरबारामध्ये तुळजाभवानीची मूर्ती आणि आपली गणेशाची मूर्ती विराजमान आहे. कल्याण से सीनियर संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।